दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी रहेजा स्टर्लिंग फेच 6 क्लाउड 9 सोसायटीमधील चालू बांधकामवर सोसायटीच्या 3ऱ्या मजल्यावरील प्रेशर डक्टमध्ये पंकज कुमार मोती कश्यप वयवर्ष 35 राहणार कृष्णानगर गल्ली नंबर 2 महम्मदवाडी पुणे हा सुपरवायझरचं काम करणारा इसम पडून मयत झाला असल्याची माहिती प्राप्त झाली होती। परंतु घटनास्थळावर पोलिसांनी भेट दिली असता सदर इसम हा पडत मयत झाला नसून त्याला 5व्या मजल्यावरील चालू बांधकामाच्या फ्लॅटमध्ये पूर्ण शरीरावर धारदार हत्याराने ठिकठिकाणी भोसकून त्याच्या पोटावर वार करून त्याची आतडी बाहेर काढून खून केल्याचे व खून करून रक्ताचे डाग मातीने झाकून त्याची बॉडी प्रेशर डक्टमध्ये टाकून दिल्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 423/24 भारतीय दंडविधान संहिता कलम 302 प्रमाणे अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देऊन व घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते। घटनास्थळावरील मजुरांना मयत इसमांबाबत विचारणा करता त्याचे नाव पंकज कुमार मोती कश्यप राहणार मूळ उत्तर प्रदेश असल्याचे समजले। तर रहेजा कन्स्ट्रक्शनच्या लेबर कॅम्पमध्ये राहावयास असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम पाहतो अशी प्रथम दर्शनी माहिती मिळाली। त्यावरून अधिक तांत्रिक तपासात मयतास घटनास्थळी कुणीतरी बोलावून घेतल्याचे निष्पन्न झाले। बोलावून घेणाऱ्या संशयितापैकी एक राज उर्फ सुरेश मणिराम आर्या हा खुनाच्या रात्रीच आणखी काही मजुरांसमवेत उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याचे समजले। लागलीच एक पथक उत्तर प्रदेश येथे आरोपीचा माग घेण्यासाठी रवाना करण्यात आले। मजुरांकडे चौकशी दरम्यान व नातेवाईकांचा शोध घेऊन मयत इसम हा आरोपी राज उर्फ सुरेश मणिराम आर्या वयवर्ष 34 सध्या राहणार महम्मदवाडी पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्यासोबत पूर्वी काम करत असताना दोघांनी मिळून मूळ गावी उत्तर प्रदेश येथे एकत्रित जमीन खरेदी केली असल्याचे व ती जमीन मयत पंकज कुमार मोती कश्यप याच्या नावावर असून तो ती आर्या यास नावावर करून देण्यास विरोध करत असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाले होते अशी माहिती मिळाली। तांत्रिक विश्लेषण करून तसेच साईटच्या बाहेरील रोडवरील 42 सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी याच्यासोबत भोलानाथ राजाराम आर्या वयवर्ष 26 सध्या राहणार रहेजा विस्टा लेबर कॅम्प पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश हा दिसून आला। त्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी 3 पथके तयार करून शोधकार्य सुरू केले। अधिक चौकशी करता आरोपी भोलानाथ हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लेबर कॅम्पमध्येच थांबून असल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरील गुन्हा आरोपी सुरेश याच्यासोबत केल्याचे कबूल केले। तसेच दुसरा आरोपी राज उर्फ सुरेश मणिराम आर्या वयवर्ष 34 सध्या राहणार महम्मदवाडी पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश हा त्याच्या मूळ गावी घोरमा परसिया उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याने तत्पूर्वीच पोलीस निरीक्षक बालाजी डिगोळे याच्याबरोबर एक पथक उत्तर प्रदेश येथे आरोपीच्या मूळ गावी पाठवून त्याची वाट पाहत दबा धरून बसले। त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर आरोपी हा त्याच्या घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही त्याचा साथीदार नातेवाईक दाजी भोलानाथ राजाराम आर्या यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली। सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तांत्रिक कौशल्य तसेच अथक मेहनतीने परिश्रम करून आरोपितांना 24 तासाच्या आत जेरबंद केले। सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे करत आहेत। सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 गणेश शिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवालदार अमोल हिरवे निलेश देसाई पोलीस शिपाई शाहिद शेख लक्ष्मण होळकर अभिजित जाधव संतोष बनसुडे गणेश चिंचकर राहुल रासगे अक्षय शेंडगे जयदेव भोसले विकास मरगळे शशांक खाडे रोहित पाटील राहुल थोरात अभिजित रत्नपारखी सूरज शुक्ला सुजित मदन यांनी केली आहे।